नमस्कार. नमस्कार. माझं नाव अथर्व प्रशांत डगे. मी मनबा या गावाचा रहिवासी आहे. मी 3 दिवसाचं प्रशिक्षण घेतले. त्यात मी खूप गोष्टी शिकलेल्या आहो. त्यात मी एक रेसिपी शिकलेली आहो की दशपर्णी अर्क ते कशी बनवायची, त्याचे फायदे, ते कोणता पाला लागणार आहे, मी ते तुम्हाला आता सांगणार आहो. आता आपण दशपर्णीला लागणारे पाले ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला पाला दशपर्णी लागणारा आहे कडुलिंब, कडू बदाम, करंजाचा पाला, कनेरीचा पाला, पपईचा पाला, सीताफळाचा पाला आणि अजून लसण, कांदा, गुळवेल, मिरची, गाईचं शेण, गोमित्र, टणटणीचा पाला म्हणजे घाणेरी, अजून हे फवारल्यावर आपल्या पिकावर येणारं जे कीड आहे, म्हणजे कीड आपले शत्रू कीड ते येणार नाही आणि आपल्या पिकाचं संरक्षण करायला हा दशपर्णी अर्क जो आहे तो मदत करतो. आणि हे हे जे आहे दशपर्णी अर्क हे आपल्याला सहज बनवता येते. हे जर एकट्याने बनवलं तर हे होणार नाही, म्हणजे एका दिवसात. तर आपण गटा मिळून हे बनवू शकतो. आणि जर कोणाला आम्ही तुम्हाला हे करतो की आव्हान करतो, तुम्हाला जर बनवायचं तर आमची मदत घ्या. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू कसा बनवायचा, काय करायचं, कोणता पाला लागते, काय काय करायचं. तर आम्ही तुम्हाला ते मार्गदर्शन करू आणि कसा बनवायचा ते बी आम्हाला सांगू. तुम्ही हे पाहू शकता की आम्ही हे कसं बनवलेलं आहे, काय केलेलं आहे, कोणता पाला टाकलेला आहे आणि हे त्याच्यात काय करायचं.